जय श्रीराम मित्रांनो. सकाळी सकाळी कुत्र्याला थंडी वाजत होती आणि इकडं आजीने माझ्यासाठी नाश्ता तयार केला होता. आज जायचं होतं बहिणीकडं कार्यक्रमाला. इकडे बघा पोह्यात मी शेवच भरपूर टाकून घेतली. तेल आळल्यामुळं ते ठेवलं उन्हाला. आंघोळ झाली. आता म्हणलं वासरांना पाणी पाजून घ्यावं. त्याला डायरेक्ट हौदाव दिलं सोडून. म्हणलं काय प्यायचं ते पी. बघा पार पोट त्याचं फुगायला लागले. काय प्यायचं बंद करत नाही. खटाखटमध्ये सगळ्यांना पाणी पाजून घेतलं. राहिलेलं पाणी महाग ओतून दिलं. आता शेण ओढायचं. त्या वासराला पाजलेलं पण वाटलं गरज आहे अजून म्हणून चालवलंय. आणि शेळीला बघा पाला आणून ठेवला दिवसभराचा. तिला पाणी ठेवलं आणि आपलं आता निघायचं. मग काय काढली आपली बुलेट, घेतलं नेतो भैयाला आणि निघालो बहिणीच्या गावाला. त्यानंतर नेतो भैयाला म्हणलं आता तू चालव. त्यानं कुठं मध्ये गाडी घातली. एवढे खड्डे होते. आदळू आदळू मोक्कार कंटाळा आला. त्यातनं रोड एवढा खराब होता की मापच नाही. तो म्हणला शॉर्टकट. शेवटी 1 तासानंतर कुठंतरी आम्हाला डांबरी रोड दिसला आणि तेव्हा आम्ही कोर्टीमध्ये पोचलेलो. आम्हाला जायचं होतं जिंतीला. आम्ही माळंगी डोंबळवाडी त्या मार्गे आम्ही आलेलो होतो. तो रोड खूप खराब होता. नंतर कुंभारगावमध्ये आम्हाला बाळूमामाची एक बग्गा नंबर 10 होता, तो भेटला. आम्ही दर्शन घेतलं. नंतर तिथं प्रसाद पण घेतला. ते बघा केवढी चूल आहे त्यांची, त्याच्यावर ते प्रसाद तयार करतात. आणि निघालो पुढच्या प्रवासासाठी. त्यानंतर आम्हाला मकाई कारखाना पण लागला वाटत. तिथलाही हे थोडा फुटेज आहे. त्यानंतर भाच्यासाठी खायला घेतलं आणि निघालो आपलं बहिणीच्या घरी. हे बघा कसा चौक बनवलेला आहे. गेलो तर पाहतोय सगळं कापाकापी चालू होती. बोकडाचा कार्यक्रम असल्यामुळं हेच चालू होतं. थोडीफार मदत करू लागलो त्यांना. शिजायला टाकलं होतं आणि इथं बेत काय थोडा नव्हता. एकीकडं बकरीचं, एकीकडं बोकडाचं आणि एकीकडं बिर्याणी. 3 भगुल्यात 3 शिजत होतं. आपण बी मदत करू लागलो. नंतर कामाला ध्रुवला आणायचं शाळेतून. त्याच्या शाळेत गेलो. ती बी चांगली 10-12 किलोमीटर सापडत नव्हती. शेवटी सापडवली. त्याला घेतलं आणि निघालो. त्याला पण मग म्हणलं आपण व्हिडिओ घेऊ. व्हिडिओ घेतला. त्याला म्हणलं काय खायचं का तुला. ते म्हणलं वडापाव आवडतो मला, वडापाव खाऊ. त्याला वडापाव खाऊ घातला. त्यानंतर आम्ही निघालो घरी आलो. म्हणलं भाचीचा पण व्हिडिओ घ्यावा थोडा. दिदूबाईला पण घेतला मग त्याचा पण व्हिडिओ. आणि ती पण मग काय व्हिडिओ म्हणल्यावर काय हसायला लागली. बघा कशी हसती. बाय बाय गाईज.